शिवसेना आमदार निलेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल. विरोधकांना वाद घालण्याशिवाय दुसरं काही जमत नाही. शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे ते भांडत आहेत असं आमदार निलेश राणे यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे. आमदार निलेश राणे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन नावरे यांनी. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार निलेश राणे आहेत. सर, आसन व्यवस्थेवरून आता काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष करून ठाकरे गटाच्या 2 आमदारांना आता पाठी बसावं लागणार आहे आणि काँग्रेसच्या 2 आमदारांना पुढे बसण्याची संधी मिळणार आहे. यावरून भास्कर जाधव आणि ठाकरे गटाचं शिष्टमंडळ आहे त्यांनी अध्यक्षांची भेटही व्यक्त केली आणि काँग्रेस विरोधात देखील नाराजी व्यक्त केलेली आहे. ते आपसात रोजच रडत आहेत कुठल्या ना कुठल्या विषयावर. ते उद्या टॉयलेटच्या व्यवस्थेवर पण चिडतील किंवा काही ना काहीतरी काढतील. अगोदर ते विरोधी पक्षनेता मिळावं म्हणून रडत होते. अच्छा, तुमच्याकडे संख्या नाही, नियम कायदा असतो. त्या नियमानुसार जर तुमच्याकडे संख्या असती, संख्याबळ असतं, तुम्हाला मिळालं असतं. हे फक्त कशासाठी चाललं आहे माहिती आहे ना? एक एक्स्ट्रा गाडी मिळावी, एक कॅबिन मिळावं, त्याच्यासाठी चाललं आहे. हे तर ते क्लासरूममध्ये झालं ना. आपण शाळेत भांडायचो, मी पुढे की तू पुढे. हे मोठेच होणार नाहीत. हे तिकड त्यांची बौद्धिक क्षमता तेवढीच राहिली शाळेमध्ये असल्यासारखी. म्हणून त्यावर काय बोलणार आपण? ते त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. त्यांना ते शोभतं ते करतायत. ते भांडतच राहणार. त्यांच्यामध्ये कधीच ते जमणारं नाही. आणि भास्कररावांचा एक जो स्वभाव आहे तो बरोबर कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या विषयामध्ये सगळं वाटोळं करून सोडणार. हे हिंदूंच्या विरोधात चाललेत, हे काय मला वेगळं सांगायला नको. त्यांना आता त्यांचं काँग्रेसच झालं आहे सगळं. म्हणून त्यांच्याकडून जी अपेक्षा होती ते पूर्ण करत आहेत. त्यांचा आणि हिंदूंचा आता काही संबंध राहिलेला नाही. बाळासाहेब वेगळं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.